सो गाईज आता जे मेन विपश्यना केंद्र म्हणजे जे मेन स्ट्रक्चर आहे ते आपण आता बघायला चाललो आहोत. सो हे गाईज मी निलेश बांबडेकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आपण आहोत सॅटर्डेला ब्लॉग करायला आलो आहोत आपण. आणि आत्ता मी आहे गोराईला. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता गोराई बस स्टॉप आहे. आणि आत्ता आपण ॲक्च्युली गोराई म्हणजे ऑब्वियस 2 स्पॉटला आपण इथून जाऊ शकतो. सो गोराईला पण इथे येतो. इथून तुम्ही गोराई जेट्टीवरून तुम्ही 2 ठिकाणी जाऊ शकता. एक तर म्हणजे पगोडा विपश्यना केंद्र आणि एस.एल. वर्ल्डला. सो आत्ता आपण जाणार आहोत पगोडा विपश्यना केंद्राला. मी खूप दिवस इथे जायचा प्लॅन करत होतो. सो आत्ता म्हटलं आज जाऊनच येऊया. सो मी आता जस्ट बोरवली स्टेशनवरून बस पकडून आत्ता गोराईला उतरलो आहे. आणि बोरवली स्टेशनवरून तुम्ही जस्ट 13 रुपीज तिकीट आहे BST डेपोची, म्हणजे BSTची बस आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट रिक्षा करून पण येऊ शकता. आणि डेपोवरून म्हणजे स्टेशनवरून तुम्ही बस पकडून इथे डेपोला येऊ शकता. सो 13 रुपये पर प्राईस म्हणजे पर पर्सन तिकीट आहे. आणि इथे गोराई जेटी लास्ट स्टॉप आहे. आणि तिथे तुम्ही उतरलात तर इथे उतरून तुम्हाला पुन्हा जेटीने जायचं आहे अपोजिट साईडला, जिथे तुम्ही म्हणजे ग्लोबल विपश्यना केंद्र आहे तिथे तुम्ही उतरू शकाल. सो आता बघूया आपण जेटीची काय प्राईस आहे. आणि टायमिंग तर संध्याकाळी 6:30पर्यंत. सो आता ऑलमोस्ट 3 वाजले. सो आपल्याकडे आहे वेळ बराच 2-3 तास. सो त्या वेळेमध्ये आपण पूर्ण पगोडा जो स्पॉट आहे तो एक्सप्लोअर करणार. आय होप माझ्यावर तुम्हाला पण हा ब्लॉग बघायला मजा आणि पगोडा विपश्यना केंद्र. सो लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स आहे. आणि समोर तिथे बस स्टॉप राईट साईडला बस थांबतात. सो तिथे तुम्हाला उतरावं लागेल. आणि हे असं एकंदरीत गोराई जेट्टीचा एंट्रन्स आहे. सो गोराई जेट्टीवरून आता आपण म्हणजे तिकीट काढणार आहोत. समोर तुम्हाला खाडी दिसत असेल, ही गोराईची फेमस खाडी. आणि हो, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बोरिवली वेस्टवरून तुम्हाला बस पकडायची आहे. ऑब्वियस जेव्हा पण तुम्ही कुठे खाडी किंवा समुद्राच्या ठिकाणी जाता बॉम्बेला असताना, सो तुम्हाला वेस्टलाच येऊन तुम्हाला पकडायचे. सो आता जस्ट मी चाललो आहे गोराई जेट्टीवरून. समोर तुम्हाला दिसत असेल बोट. आणि इथे काही असे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत खाण्याचे वगैरे. सो आता आपण जाऊन बघूया काय प्राईज आहे जेट्टीची. सो आय थिंक अर्ध्या तासात पोचू आपण. मला एक्झॅक्टली माहीत नाही, बट लेट्स सी. कारण खूप वर्षापूर्वी एस.एल. वर्ल्डला गेलेलो आणि विपश्यना केंद्र आहे पगोड्याला तर मी गेलोच नाही कधी, फर्स्ट टाईम चाललो आहे. सो आय होप आय थिंक अर्ध्या 1 तासामध्ये पोचू आपण. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे सी इगल्स. जनरली सगळीकडे तुम्हाला सी इगल्स बघायला मिळतील मुंबईतल्या कुठल्याही समुद्रकिनाऱ्यावर किंवा बीचेसवर. सो इथे तुम्ही बाईक आणि 4 व्हीलरसुद्धा घेऊन येऊ शकता. बट 4 व्हीलरचा आय डोंट थिंक सो इथे ऑप्शन आहे. बट 2 व्हीलर नक्कीच घेऊन येऊ शकता. 2 व्हीलरनेसुद्धा तुम्ही येऊ शकता. सो आता आपण बघूया काय प्राइजेस आहेत आणि कसं काय ते. सो लेट्स सी. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे मस्त सी इगल्स बघायला मिळतात आहे, जे आपण अलिबागला वगैरे जाताना मांडवा जेटीमधून जाताना वगैरे बघायला मिळतात. सो हे जनरली तुम्हाला मुंबईत वगैरे बघायला मिळतील. हे ॲक्च्युली आय थिंक ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत, म्हणजे बाहेरगावचे. आणि मध्ये आता मी जस्ट एक रिसेंटली पोस्ट वाचली होती सोशल मीडियावर. सो यांना कृपया करून म्हणजे कुठलंही आपलं जे माणूस खातो असं खाद्य देऊ नका, म्हणजे शेवया, गाठ्या किंवा आणखी काही शेव वगैरे. कारण त्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला प्रॉब्लेम्स होतात. सो ते छोटे कीटक आणि छोटे मासे खाणारे पक्षी आहेत. सो लेट देम डू इट. त्यांचं स्वतःचं खाद्य त्यांना स्वतः खाऊ द्या. आणि इथे तुम्ही बघू शकता आज सॅटर्डे. सो बरीच सारी पब्लिक आहे, कॉलेजचे मुलं आणि बरीच सारी पब्लिक आहे. सो आता एक बोट येते आहे. आय थिंक ही बोट आता येईल आणि याच्यातली माणसं इथे उतरतील आणि मग आम्ही या बोटमधून तिकडे जाऊ. इथे असं प्रॉपर त्यांचं तिकीट ऑफिस नाही आहे. सो आय थिंक आतमध्ये मला बोटीमध्ये जाऊन तिकीट काढावे लागेल. सो लेट्स सी, बघूया तिकीटची प्राईस काय आणि वगैरे. सो गाईज आता बोट आलेली आहे तिकडून बऱ्याच साऱ्या लोकांना आणि बाईक्सला घेऊन. जसं तुम्ही बघू शकता आतमध्ये तुम्हाला बाईक्स दिसतील.
सो एकच बोट आहे ज्याच्यामध्ये बाईक्स आणि म्हणजे पब्लिक पण आहे. सो आपण पण आता याच बोटमधून जाणार आहोत. सो पब्लिक तुम्ही बघू शकता आतमध्ये. सो गाईज आत्ता जस्ट आपली बोट निघाली आहे आणि बोटमध्ये बघू शकता केवढी पब्लिक आहे आणि खूप साऱ्या जवळपास 15 ते 20 स्कूटी आणि बाईक्स आहेत आणि इथे बस म्हणजे बोटचा ड्रायव्हर आहे. सो तिकीट आपल्याला ॲक्च्युली तिथे उतरल्यानंतर काढायचे आणि फक्त बाईकचे किंवा स्कूटीचे तुम्हाला 5 रुपये द्यायचे आहेत. आता तिथे उतरल्यानंतर बघूया किती घेतात. आय थिंक 85 रुपीज आहे. सो जर तुम्ही इथे हा बोर्ड बघत असाल सो असं मला वाटतं की 85 रुपीज प्राईज आहे. बट लेट्स चेकआउट. तिकडे गेल्यावर ते आपल्याला तिकीट काढायचे. सो बघूया. सो आत्ता जस्ट निघाली आहे बोट आपली, बघू शकता तुम्ही. सो गाईज आत्ता जस्ट तुम्ही बघू शकता हे इथे बाजूला मॅनग्रोवचं ग्राउंड म्हणजे सगळे मॅनग्रोव्ज दिसतात म्हणजे झाडी. आणि तिथे समोर जे तुम्हाला दिसतं आहे लेफ्ट साईडला हे आहे पगोडा विपश्यन केंद्र आणि आता आपण तिथेच जाणार आहोत. सो हे तुम्ही बघू शकता पगोडा विपश्यन केंद्र. सो इथे आता आपण जाणार आहोत. आय थिंक मला वाटतं एकदम जवळ वाटतं मला. आय थिंक आपण एक 10 मिनटात पोहोचू. बट लेट्स चेक आउट. सो गाईज जसं म्हटल्याप्रमाणे 10 मिनटात आपण अपोजिट साईडला आलो आहे खाडीच्या. सो इथून आता आपल्याला रिक्षा पकडून पगोडा विपश्यन केंद्राला जायचं आहे. सो लेट्स गो. आता आपण उतरूया आणि मग रिक्षा बघूया. सो चला उतरूया आता आपण. या साईडला पण लोक थांबली आहेत इथून ज्यांना तिकडे जायचं आहे त्यांना. सो गाईज आता आपण इथे जस्ट उतरलो आहे आणि आपण तिकीट दोघांचे 30 रुपये दिले म्हणजे एकाची 15 रुपये तिकीट आहे. सो 15 रुपयात तुम्हाला तिथून इकडे तिकीट काढून म्हणजे तिकीट या साईडला एकदा उतरल्यानंतर काढायची असते. सो 30 रुपयात दोघंजण आम्ही इथे क्रॉस करून आलो. सो आता आम्ही इथून रिक्षा पकडणार आहोत पगोडा विपश्यन केंद्रासाठी. सो रिक्षा पकडूया आणि आपण पगोड्याला जाऊया. सो लेट्स सी. सो गाईज आता आम्ही जस्ट रिक्षा पकडली आणि आता आम्ही चाललो पगोड्याला गोराई खाडीला उतरल्यानंतर. सो 50 रुपीज पर सीट देऊन म्हणजे 80 रुपये दोघांचे देऊन आता आम्ही चाललो आहोत पगोड्याला. दिस इज हाऊ द वे. सो हे गाईज आत्ता ऑलमोस्ट दुपारचे 3-3:30 झालेत आणि आत्ता जस्ट आम्ही रिक्षामधून उतरलो. रिक्षामधून पण हार्डली 10 मिनटं लागली आणि पर सीट 40 रुपीज देऊन आम्ही इथे पोहोचलो ग्लोबल विपश्यना केंद्र पगोडला. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा एक ग्लोबल विपश्यना जे पगोडा म्हणून फेमस आहे जे SL वडच्या अगदी बाजूला आहे. सो SL वड आता सध्या बंद आहे. आय थिंक 1 एप्रिलपासून काहीतरी चालू होणार आहे असं म्हणतात आहे. सो नॉट कन्फर्म बट तुम्ही इथे येण्यापूर्वी जर SL वडला येणार असाल तर आता कन्फर्म करा. पगोडा आय थिंक फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. बट कारण मी असं ब्लॉगमध्ये इतर लोकांच्या किंवा काही नेटवर बघितलं. सो लेट्स चेकआउट. काही आपल्याला एंट्री फीज वगैरे तर नाही आहे ना. सो 40 रुपीज रिक्षा देऊन पर सीट आम्ही आता इथे उतरलो आणि चला आता जाऊया आपण बघायला ग्लोबल विपश्यना केंद्र म्हणजेच पगोडा. सो गाईज अगदी खूप मोठं जसं म्हणजे व्हिडिओमध्ये यापूर्वी मी पाहिलं होतं त्यापेक्षा कितीतरी भव्य दिव्य आहे हे विश्व विपश्यना म्हणजेच पगोडा ग्लोबल विपश्यना केंद्र. सो लेट्स गो. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हा एंट्री गेट. सो दिस इज जस्ट अमेझिंग. म्यानमार विपश्यना केंद्र. 2 एंट्रन्स गेट आहेत. सो गाईज आत्ता आपण जस्ट आतमध्ये आलो. खाली म्हणजे खालून वर येताना मला 1-2 जे सिक्युरिटी गार्ड होते ते मला म्हणत होते की व्हिडिओ अलाव नाही आहे. मे बी आता काही रूल्स असतील आलेले असतील. बट स्टील थोडंसं मी म्हणजे तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो बघू शकता गुंजेवाणी धरम. गुंजेवाणी धरम धरती और आकाश. हा काय एक स्टॅच्यू आहे घंटा मिनार म्हणजेच बेल टॉवर. सो लेट्स गो. आपण जाऊन बघूया. अमेझिंग वाटतं हे सगळं. सो गाईज इथे तुम्ही जर कोरीवगाम बघाल ना तर अमेझिंग आहे जस्ट. सो आता आपण जाऊन बघूया जवळून. खरंच खूप सुंदर. बघू शकता
अमेझिंग अशा मूर्ती स्टॅच्यूज आहेत. खरंच अमेझिंग. इथे बेलचा आवाज तुम्ही बघू शकता. सो लेट्स ट्राय. मी पण एकदा ट्राय करतो. सो गाईज तुम्ही आता आवाज बघितला असेल बेलचा. जस्ट अमेझिंग. म्हणजे खूप शांतता आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि खूप सुंदर वाटतं इथे. जे डेकोरेशन म्हणजे जे कोरीवकाम केलेलं आहे ना इथे, ते खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता जवळून अगदी. सो गाईज आता आपण जसं तिथे चेक केलं म्हणजे आवाज कसा आहे तो बेलचा, आणि त्याच्यानंतर इथे बाजूला एक नगाडा म्हणून आहे. सो तो पण आपण जवळून बघूया. तत्पूर्वी मी थोडीशी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून गोळा केली. सो त्याबद्दल अशी माहिती आहे विपश्यना केंद्राबद्दल या, की हे 2000 साली स्टार्ट केलं होतं बांधायला आणि जवळपास 8-8.5 वर्षानंतर म्हणजे 2008ला कंप्लीट झालं आणि फेब्रुवारी 2009ला हे बांधून पूर्ण झालं. म्हणजे जवळपास 8-8.5 वर्ष लागली हे संपूर्ण बांधायला. आणि ह्याची जवळपास उंची 99 पॉईंट समथिंग म्हणजे जवळपास 100 मीटर एवढी आहे. आणि ह्याचा जो मधला जो स्टोन आहे तो एक म्हणजे अधांतरीवर आहे, जे जगातलं एक आश्चर्य आहे. आणि त्याची हाईट जवळपास 30 मीटर एवढी आहे. सो हे जगातलं इतकं मोठं विपश्यना केंद्र आहे की जिथे जवळपास 8,000 लोक एकाच वेळी मेडिटेशनला बसू शकतात. आणि याबद्दल आणखी थोडंसं सांगायचं म्हणजे हे विपश्यना केंद्र म्हणजेच इथे गौतम बुद्धांबद्दल आणि त्यांच्या शिकवणीबद्दल माहिती दिली जाते. आणि विपश्यना म्हणजे त्यांचे जे विचार होते गौतम बुद्धांचे वगैरे, ते समाजात पसरवणं, शांती सुख म्हणजे समाधान शांती लोकांमध्ये पसरवणं, हे त्यांचा हेतू आहे. सो लेट्स सी, आपण जाऊन बघूया वर काही गोष्टी आणखी. सो इथून तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या मूर्तीज आहेत आणि हा नगाडा. सो लेट्स गो. गाईज जस्ट अमेझिंग. खरंच खूप मोठ्या मोठ्या मूर्तीज आहेत इकडे. आणि हा नगाडा तुम्ही बघू शकता. सो आपण एकदा हा नगाडा बघूया जवळून. सो गाईज हा बघा एवढा मोठा नगाडा आहे आणि याच्यावर आय थिंक काही म्हणजे कार्यक्रम असे होत असतील त्यावेळी तो यूज केला जात असेल. आणि खरंच खूप सुंदर आहे. वाव, जस्ट अमेझिंग. आता आपण वर पण जाणार आहोत, बट तत्पूर्वी इथल्या ज्या सुरुवातीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण बघून येऊया. डिझाईन ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी सेम आहे, पण जे काही कोरीवकाम केले ना ते खरंच बघण्यासारखे आहे. म्हणजे वाखाणण्यात वगैरे स्किल्स जस्ट अमेझिंग. सो गाईज आता जे मेन विपश्यना केंद्र म्हणजे जे मेन स्ट्रक्चर आहे ते आपण आता बघायला चाललो आहोत. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे इथे तुम्ही म्हणजे इथे कोर्सेस पण चालतात 3 दिवस 7 दिवस असे जवळपास. इथे तुमची राहण्याची वगैरे सोयसुद्धा आहे इथे म्हणजे वगैरे. सो तुम्हाला इथे जेवण राहणं पिणं पण होतं. म्हणजे त्यांना शांती आणि समाधान पाहिजे त्या गोष्टी, किंवा गौतम बुद्धांच्या विचारांविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर ते कोर्सेस आहेत. ते 3 दिवस 7 दिवसाचे आहेत. सो ते सुद्धा तुम्ही इथे येऊन अटेंड करू शकता. सो नॉर्मल तुम्हाला बघायचं असेल तर ते फ्री ऑफ चार्ज आहे. बट अदरवाईज जर या 2 कोर्स करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मग काही फीज असेल, ती फीज पे करून तुम्ही ते कोर्स कंप्लीट करू शकता. सो आता आपण हे बघू शकता स्ट्रक्चर केवढं मोठं आहे. म्हणजे हे मोबाईलमध्ये सुद्धा नाही होत आहे. या काही देवतांच्या मूर्तीज आहेत. भौमिया देवता, भौमिया देवी म्हणून वगैरे. सो या पण तितक्याच सुंदर आहेत. गाईज एकंदरीत जर तुम्ही या मंदिरांची किंवा या विपश्यना केंद्राची जर स्ट्रक्चर वगैरे बघाल ना तर जवळपास असं वाटतं की आपण भूतानला आलोत. भूतान वगैरे या साईडला किंवा म्हणजे ती जी मंदिरं किंवा आहेत ना त्याचे स्ट्रक्चर असेच आहेत.
म्हणजे त्रिकोणाकृती आणि लंब त्रिकोणाकृती, त्याच्यावर डिझाईन्स वगैरे. सो लेट्स चेक आउट. इथे पण काही मूर्तीज आहेत. सो दिस इज वॉट. सो गाईज कितीतरी मोठं आहे, तुम्ही बघू शकता तर टोक एवढं. आणि तिथे अजूनही काही लोक काम चालू आहे म्हणजे त्यांचं. सो जस्ट अमेझिंग आहे सगळं. सो आतमध्ये एंट्री आहे गेट नंबर 7 वरून काहीतरी. आत्ता मी जस्ट इथे वॉचमॅनला विचारलं. सो आतमध्ये जाऊन बघूया आपण. सो गाईज इथे तुम्ही बघू शकता काही म्हणजे या भिंतींवर काही म्हणजे आपण म्हणतो ना काही कोट्स किंवा काही म्हणजे प्रार्थना म्हणा किंवा काही सुविचार, ओवी वगैरे तसे ते लिहिलेले आहेत. सो बरेच सारे अशा ओवीज आणि सुविचार वगैरे आहेत. सो हा गेट नंबर 6 आहे. 7 नंबर गेटने काहीतरी एंट्री आहे. सो लेट्स गो अँड चेक आउट. सो डिझाईन तर तुम्ही बघाल ना, कम्प्लीट अमेझिंग आहे. म्हणजे खरंच खूप मोठं भव्य दिव्य आणि अवाढव्य असं. म्हणजे नक्कीच एकदा व्हिजिट करून बघण्यासारखं आहे. वर्थ इट आहे. काहीच तुम्ही बघू शकता केवढा मोठा भव्य दिव्य हे डोम आहे हा. सो काहीच तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा डोम आहे. ह्या डोमची हाईट जवळपास 30 मीटर एवढी आहे. आणि इथेच तुम्ही मेडिटेशन वगैरे करू शकता. आता सध्या हे बंद आहे, जेव्हा कार्यक्रम वगैरे असतं तेव्हाच हे चालू असतं. सो आतमध्ये तुम्हाला एंट्री नॉर्मल बघायला मिळते अशी. सो काहीच तुम्ही दरवाजा बघू शकता. दरवाजावर पण काय डिझाईन्स आहेत, खूप अमेझिंग अशी डिझाईन्स आहेत. गाईज बेनिफिट्स ऑफ विपश्यना. सो हे काही जर विपश्यना केले तर हे तुम्हाला त्याचे फायदे होतील. इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, म्हणजे तुम्ही जास्त विचार व्यवस्थित करू शकता. मेमरी बिकम शार्प, मास्टरी ओव्हर द माइंड, बेटर ॲबिलिटी टू अंडरस्टँड एक्सप्रेस वन सेल्फ. सो खरंच म्हणजे या सगळ्या फायद्यात म्हणजे मेडिटेशन आणि या गोष्टी करण्याच्या ऑब्वियस त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. आणि सध्याच्या या धगधगत्या जीवनात म्हणजे मुंबईच्या या धावपळीच्या जीवनात त्याची गरज असतेच आपल्याला. सो मस्त. सो काही जस्ट आता एक 10 मिनटं मी रिलॅक्स करतो आहे आणि नंतर एक 10 मिनटांनंतर थोडंसं इथला बाजूचा परिसर एक्सप्लोअर करेन. खूप शांत आणि खूप रिलॅक्स, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इकडे. आणि सावळीत बसल्यानंतर हवा पण खूप सुंदर आहे. सो थोडंसं रिलॅक्स करतो. आता आपण जस्ट एंटर करत आहोत धम्मचक्र बगीचा, व्हील ऑफ धम्म गार्डन. सो लेट्स सी आतमध्ये बघूया आपल्याला काय बघायला मिळतं. ॲक्च्युली एक ते मस्त असं आर्टिफिशियल हरणं त्यांनी केलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता एक अशोक चक्र आहे, धम्मचक्र पवत्तन म्हणून. व्हील्स ऑफ धम्मा रोटेट्स. अमेझिंग. आणि इथेही अशी खरोखरची हरणं वाटतात. तुम्हाला बॅकग्राऊंडला कंटिन्युअसली श्लोक काही ऐकायला येत असतील. सो हे इथे लावलेले आहेत. सो गाईज इथे आणखी काही मूर्ती आहेत ज्याच्यामध्ये आकाशदेवी, आकाशदेवता आणि काही एक अजून एक मूर्ती आहे त्याच्या खाली देहधातू संबंधी की कितनी ललित ललाम, देवलोक के देवगण करते सतत प्रणाम असा श्लोक लिहिलेला आहे. आणि हा संपूर्ण एकंदरीत असा परिसर आहे. इथे मस्त असं छोटंसं धबधब्याचं रूप दिलं आहे. गाईस तुम्ही बघू शकता हे केवढं मोठं आहे. आणि म्हणजे ह्याच्यावर अजूनही काम चालू आहे, म्हणजे मेंटेनन्सचं, कलरिंग म्हणा किंवा काही आणखी स्ट्रक्चरचं. गाईस इथे सत्यनारायण गोयंका देव आणि श्रीमती इलायची देवी गोयंका यांच्या मूर्ती आहेत. आणि खरंच त्याबद्दल त्या मूर्ती पण खूप सुंदर वाटतात. माहिती लिहिली आहे त्याबद्दल, ती तुम्ही पॉज करून बघू शकता. ह्याच्या मागे एक्झॅक्टली हे छोटंसं गार्डन आहे. इथे तुम्ही थोडंसं रिलॅक्स वगैरे करू शकता.
नंतर इथे एक छोटंसं कारंज किंवा फाउंटन म्हणतो आपण, वॉटर फाउंटन, सो ते आहे. सो इथे म्हणजे 1-2 मूर्तीज आहेत, स्टॅच्यूज आहेत आणि त्यासमोर हे फाउंटन. सो ते सुद्धा खूप सुंदर वाटतं आहे बघायला. सो जस्ट अमेझिंग, खूप छान आहे ते पण बघण्यासारखं. सो गाईज इथे अशोक स्तंभ पण आहे ज्याच्यावर तुम्हाला 4 सिंह बघायला मिळतील आणि वर अशोक चक्र. सो अशोक चक्राबद्दल पण इथे माहिती लिहिली आहे की 2008 साली आचार्य गोयंकांनी हा स्तंभ उभारलेला. आणखी एक मला माहिती मिळाली आहे ती अशी की हे जे पगोडा आहे ते कुठल्याही म्हणजे स्वखर्चातून नाही, तर जे पण इथे भक्तगण येतात त्यांच्या देणगीमधून हा उभारण्यात आलेला आहे. सो ते पण खूप अमेझिंग आहे. सो गाईज इथे सयाजी उबाखीन यांची मूर्ती आहे आणि त्यांनी म्हणजे हे जे आता आपण जो बाजूला हा मूर्ती बघितली म्हणजे व्यंकय्याजी गोयंकाजी त्यांचे हे गुरु होते आणि सो त्यांची मूर्ती आहे. सो त्यांच्याबद्दल पण इथे माहिती आपल्याला बघायला मिळेल, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. सो एकंदरीत तिथलं वातावरण वगैरे खूप शांत, रिलॅक्स, म्हणजे कसली गडबड नाही, शुद्ध हवा, थंड आणि रिलॅक्स, म्हणजे ऊन असून पण ऊन असं लागत नाही. आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 3:30-4 झाले आहेत. सो तसं कोवळं ऊन आहे आणि खरंच खूप हवा वगैरे खूप शांत वाटतं. सो इथे धम्मपत्तन विपश्यना केंद्र आहे, म्हणजे त्याचाच एक पार्ट आहे गुरुजी निवास म्हणून. आणि इथे आपल्याला आतमध्ये एंट्री नाही, बट स्टील बघू शकता. खरंच खूप सुंदर आहे आणि जस्ट अमेझिंग. म्हणजे इथले जे पण काही स्ट्रक्चर आहे किंवा प्रतिकृती आहेत म्हणजे ऑब्वियस सगळ्या मानवनिर्मित आहेत, पण त्या बघताना इतकं सुंदर वाटते डोळ्यांना आणि खूप सगळं तुम्ही टोकाला बघू शकता. खूप अमेझिंग असं एक म्हणजे इथे ना खूप साऱ्या अशा हे लावलेल्या म्हणजे छोट्या छोट्या घंटे आणि यांचा आवाज एवढा मस्त वाटणार, जसं आपल्या घरात विंडचिल्ड असतं ना त्याचा आवाज येतो तसंच ते वाटतं, खूप मस्त वाटतं. सो गाईज आत्ता जस्ट आपण संपूर्ण विपश्यना केंद्र पगोडा बघून झालं आहे आणि आता आपण खाली उतरतो आहे. सो खाली उतरताना बघू शकता या सगळ्या प्रतिकृती पुन्हा एकदा दोन्ही साईडला जे आपण मग अशी बघितलं होतं त्या एक साईडला घंटा आणि एक साईडला म्हणजे नगाडा आणि समोर हा मेन गेट. सो आता आपण इथूनच पुन्हा एक्झिट करणार आहोत. या साईडला वॉशरूम्स वगैरे पण आहेत आणि इथे काही फोटो गॅलरी आहे. सो ते पण एकदा आपण बघूया. गाईज इथे आतमध्ये लेडीज आणि जेंट्ससाठी वेगळा म्हणजे कक्ष आहे जिथे तुम्ही मेडिटेशन करू शकता. नंतर हा एक व्हिडिओ हॉल आहे आणि इथे लायब्ररी आणि विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. 2600 वर्ष पूर्व भारत में एक अद्भुत घटना घटी. राजकुमार सिद्धार्थ गौतम को बोधि प्राप्त हुई और वे सम्यक संबुद्ध बने. उन्होंने उत्तर भारत के गांव और नगरों का भ्रमण कर लोगों को सारे दुखों से मुक्ति पाने का मार्ग सिखाते हुए धर्म चक्र को प्रवर्तित किया. सो गाईज अजून इथे ही सुद्धा एक फोटो गॅलरी आहे. इथे सुद्धा बरेच सारे चित्र आहेत जे तुम्ही बघू शकता. फोटोग्राफी अलाव नाही आहे, बट स्टील मी छोटासा एक व्हिडिओ करतो आणि तुम्हाला दाखवतो आहे. सो खूप सारे फोटोज आहेत इथे जिथे गौतम बुद्धांचं संपूर्ण आयुष्य रेखाटण्यात आलं आहे. गौतम बुद्धांविषयी त्यांचं पूर्ण आयुष्य, त्यांचे विचार, त्यांना कशी बोधी प्राप्त झाली, या सगळ्या गोष्टी या चित्रामधून मांडलेल्या आहेत. ते तुम्ही बघू शकता इथे.
आणि मित्रांनो इथे उपहारगृह म्हणजे फूड प्लाझासुद्धा आहे. सो इथे येऊन तुम्ही म्हणजे तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे खायचे असतील तर तुम्ही नाश्ता वगैरे करायचा असेल तर करू शकता, चहा पाणी वगैरे. आणि पुन्हा इथे एकदा गौतम बुद्धांची, महामानव बुद्धांची मूर्ती आहे ती तुम्ही बघू शकता. खरंच खूप सुंदर असं एकंदरीत इथलं वातावरण खरंच खूप मस्त वाटतं आहे. गाईज ही एक आर्ट गॅलरी आहे, याच्यामध्ये खूप सारे असे छोट्या छोट्या गौतम बुद्धांच्या मूर्ती किंवा त्यांच्याशी रिलेटेड सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मिळतील. इथे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाव नव्हती, सो मी केलं नाही, बट तुम्हाला बाहेरून दाखवतो. हे असं आहे. सो गाईज आजचा हा ब्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल. आजचा हा ब्लॉग ग्लोबल विपश्यना केंद्र म्हणजेच पगोडाबद्दल होता, जे बोरिवलीला आहे. बोरिवलीवरून तुम्ही वेस्टला येऊन गोराईसाठी बस पकडू शकता, तिथून मग बोटनी आणि मग नंतर रिक्षाने येऊ शकता किंवा चालत पण येऊ शकता, डिपेंड्स ऑन यू. सो एक जवळपास 100 ते 200 रुपये पर हेड खर्च आहे म्हणजे एकंदरीत बोरिवलीपासून इकडे येण्याचा. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही हे संपूर्ण विपश्यना केंद्र, पगोडा केंद्र बघायला जवळपास तुम्हाला 1 ते 2 तास म्हणजे 1 ते 1.5 तास आय थिंक इनफ आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे तो व्हिडिओ बघायला म्हणा 15 मिनिटाचा, त्यानंतर फोटो गॅलरी आहे, आर्ट गॅलरी, आणखी काही काही गोष्टी आहेत इथे. त्या गौतम बुद्धांविषयी तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल किंवा इथल्या विपश्यना केंद्राबद्दल माहिती मिळेल. आणि संपूर्ण एकंदरीत हे स्ट्रक्चर किंवा हे ग्लोबल पगोडा विपश्यना केंद्र बघण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. सो हे बघून झालं आणि आता जवळपास संध्याकाळचे 5 वाजले आहेत. सो आता मी निघतोय. सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 म्हणजे जवळपास 12 तास हे चालू असतं. सो 12 तासामध्ये तुम्ही कधी पण येऊन बघू शकता. आज शनिवार आहे, सो शनिवारवर जनरली इथे गर्दी असते. याच्या बाजूलाच वॉटर किंगडम आणि एस्सल वर्ल्ड आहे. सो एस्सल वर्ल्ड आता सध्या बंद आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ पीपल सगळे इकडेच येतात आहे. सो त्यामुळे जरा गर्दी आहे आज शनिवार असल्यामुळे. मला तरी खूप बरं वाटलं, खूप रिलॅक्स, खूप शांत, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इकडे आल्यानंतर. सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, खूप बरं वाटेल. आणि म्हणता ना आपण एखादी स्पॉट एक्सप्लोअर करायचा एक आनंद मिळतो, तो आज मिळाला आणि खरंच खूप छान आहे. नक्की येऊन व्हिजिट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की आठवणीने, आणि सगळ्यांबरोबर शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.